जय महाराष्ट्र मंडळी, बातमी येते थेट श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून। एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना जोरदार धक्का। एक आहेत उपमुख्यमंत्री आणि एक आहेत खासदार, परंतु त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात स्वतःच्याच गावात जबरदस्त असा दणका ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेला आहे आणि या निवडणुकीत डिपॉझिट जप्त करून भगवा फडकवला आहे। श्रीकांत शिंदेंना जोरदार धक्का। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू जेव्हापासून एकत्र आले तेव्हापासून दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा सामावलेली आहे। अनेक ठिकाणी वेगळी राजकीय समीकरणं आहेत, त्यामध्ये दोन्ही ठाकरेंचे सैनिक हे मनापासून लढत आहेत आणि भाजपा शिंदे गटाविरोधात त्यांच्या विरोधात चांगलंच वातावरण ठाकरेंच्या सैनिकांनी केलेलं आहे। त्यामुळे अशा अनेक छोट्या मोठ्या निवडणुकीत विजय मिळवत आहेत। गेल्या आठवड्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी भाजपा शिंदेंचा सुपडा साफ केला होता। त्यानंतर सुद्धा गेल्या एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाला दणका देत भगवा फडकवला होता। अशा अनेक ठिकाणी निवडणुका होत असताना आता शिंदे गटाचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्याच महत्त्वाच्या अशा बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भगवा फडकवला असून आता नेमकं काय झालंय ते आपण बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहे। महत्त्वाच्या निवडणुका या पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये होणारच आहेत, त्यावेळी सुद्धा भगवा फडकवतील। परंतु आता ज्या अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या ज्या काही छोट्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेंना जबरदस्त असा दणका दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी प्रत्येक पक्ष करत असताना श्रीकांत शिंदेंना त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात, म्हणजेच त्यांचं जे मूळ गाव ज्यामधून त्यांना प्रत्येक खासदारकीला चांगलं मतदान पडतं आणि ते तिथून लीड घेऊन असतात, अशा गावातच शिवसैनिकांनी त्यांना दणका दिलेला आहे। त्यामध्ये डोंबिवली जवळील खोनी ग्रुप ग्रामपंचायत जी काही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे, तिथे अनेक मोठ्या वसाहती आहेत। म्हाडाची वसाहत असेल किंवा इतर ज्या वसाहती आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व आहे। त्यामध्येच आज त्यांना जोरदार दणका दिलेला आहे। डोंबिवली जवळील ही महत्त्वाची खोनी ग्रुप ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली। ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार होत्या। त्यावेळी जिल्हा प्रमुख असलेले दीपेश म्हात्रे यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली होती आणि त्यांनी या सरपंचपदी त्यांची निवड करण्यासाठी अतिशय अशी योग्य मोर्चे बांधणी करून त्यांना बिनविरोध निवडून आणलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा मातोश्रीवरून त्या सरपंचांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं आणि असेच निवडणुकीत विजय मिळवत राहा, गद्दारांना आपण धडा शिकू असं त्या सरपंचांना सांगितलं। यावेळी जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सुद्धा सांगितले की मातोश्रीचा आणि ठाकरेंचा आदेशच आम्ही पाळणार आणि आज श्रीकांत शिंदेंच्या या मतदारसंघात महत्त्वाची अशी समजली जाणारी ग्रामपंचायत आम्ही जिंकली। अशाच अनेक ग्रामपंचायती डोंबिवली कल्याण जवळील अशा अनेक जिंकणार आणि पुढील प्रत्येक निवडणुकीमध्ये भगवा फडकवणार असं जिल्हा प्रमुखांनी सांगितलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा सर्वांना आदेश दिले की आता आपण ही महत्त्वाची निवडणूक जिंकलो, परंतु अशा येणाऱ्या अनेक महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत अशा सर्वच निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। त्यामुळे सर्वांनी मेहनत करून भगवा फडकावा असं सांगितलं। यावेळी सरपंचांनी सांगितलं की आता ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार। यावेळी श्रीकांत शिंदेंना हा जबरदस्त दणका मानला जातो, कारण त्यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची असलेली ग्रामपंचायत आता ठाकरेंकडे गेलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही महत्त्वाची ग्रामपंचायत श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातली महत्त्वाचं गाव ठाकरेंकडे गेल्याने आता कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिकांना ऊर्जा मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।